राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय काका पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना इशारा दिलाय। भाजपात जाण्यासाठी जयंत पाटलांनी किती वेळा उंबरे झिजवले याचा साक्षीदार संजय पाटील आहे, असा दावा संजय काका पाटील यांनी केलाय। जयंत पाटलांनी आगीशी खेळू नये, तसेच तुमचा काळा इतिहास काढायला भाग पाडू नये, असा इशारा संजय काका पाटील यांनी दिलाय। आपल्याला त्यांनी भाजपासोबत पाठवलं हे जयंत पाटलांनी त्यांच्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेऊन सांगावं, असं आवाहन देखील संजय काका पाटील यांनी जयंत पाटलांना दिलंय। सांगली जिल्हा परिषद निवडणुकीवरून जयंत पाटलांनी संजय काका पाटलांच्यावर टीका करताना संजय काका पाटील यांना आपणच भाजपसोबत पाठवलं होतं असं विधान केलं होतं। यावरून संजय काका पाटलांनी जयंत पाटलांना हा इशारा दिला आहे। संजय काका पाटील काय म्हणाले? सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीनंतर जयंत पाटलांनी एक वक्तव्य केलं। संजय काकांना भाजपच्या बैठकीला आम्ही पाठवलं होतं आणि ते आम्हाला माहिती देत होते, असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं। पण जयंत पाटील यांना माझं सांगणं आहे की तुम्हाला मी आयुष्यात कधी माझा नेता मानला नाही आणि मानायची वेळही येणार नाही। पण तुम्ही पोरकटपणानं जे वक्तव्य केलंय, जिल्ह्यामधील माणसं राजकारण जवळून पाहतात। तुम्ही किती वेळा भाजपमध्ये येण्यासाठी उंबरे झिजवले त्याचा संजय पाटील देखील साक्षीदार आहे, असं संजय काका पाटील म्हणाले। मला क्रमशः काही गोष्टी काढाव्या लागतील। तुम्ही कोणाकोणाशी बोलता, कसं अंडरस्टँडिंगचं राजकारण खेळता, आपल्या तालुक्यात तुमचं कसं राजकारण आहे, एकाच गावातील दोन गट एकमेकांच्या विरोधात लढवायचे आणि आपली राजकीय पोळी भाजायची, या सगळ्या बाबी आणि आपला इतिहास मला काढायला लावू नका। तुम्ही तुमच्या इथनं 2 माणसं, संजय पाटील 4 माणसं घेऊन बरोबर आला, त्याचा राग तुम्ही माझ्याशी भांडायला पाहिजे होतं, पण तुम्ही हे कुठंतरी कुचकं राजकारण करण्याची भूमिका दाखवली आहे। यापुढे हे थांबलं नाही तर मला क्रमशः काही गोष्टी काढाव्या लागतील, एवढाच माझा तुम्हाला इशारा आहे, असं मोठा इशारा संजय काका पाटील यांनी दिलाय। आमची अडचण करावी हाच त्यांचा हेतू होता। माझ्यासारखा माणूस एकाकी पडला होता, मी लढलो, मला साथ दिली, नगरपालिका नगरपंचायत आली, बहुमतं आणले, लोकांनी मला दिलेली शक्ती आहे। त्यामुळे मला असा दिवसा वेगळं आणि रात्री वेगळं अंडरस्टँडिंगचं राजकारण करावं हे मी कधी केलं नाही। तुम्ही माझ्यावर आक्षेप घेताय, माझ्या राजकारणावर अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न करताय। लोक शहाणे असतात, लोक ओळखतात, पण तुम्हाला मी या निमित्तानं इशारा देतोय, असा इशाराही संजय काका पाटील यांनी दिलाय। जयंत पाटलांचं वक्तव्य चुकीचं। मी मागणी केली होती की आम्हाला आमच्या अजितदादा गटाला अध्यक्षपद द्या। अजितदादांचा दुर्दैवी मृत्यू झाला, त्यामुळे अजितदादांच्या राष्ट्रवादीला अध्यक्षपद दिलं तर ती खरी श्रद्धांजली ठरेल। पण आदल्या दिवशी ही प्रक्रिया झाली, तिथून आम्ही उठून आलो। त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा बहिणींचा फोन आला, असं करू नका, आपल्याला महायुती म्हणून निर्णय घ्यायचा आहे, असं आवाहन त्यांनी केलं। अडचणीच्या काळात जो माणूस मदतीला येतो तो खरा मित्र असतो, त्यामुळे मी निर्णय घेतला। मला माहिती आहे माझ्यासोबत 2 जण आले, बाकीचे आता आले नाहीयेत, त्यांचं काय बोलणं झालं तो विषय मला घ्यायचा नाहीये, मला कुणाचं नुकसान करायचं नाही। पण ज्या पद्धतीनं जयंत पाटलांनी वक्तव्य केलं ते अतिशय चुकीचं आहे, अशी भूमिका संजय पाटील यांनी मांडली आहे। इथं वर्चस्व संपवण्याचा 100% प्रयत्न आहे। पुढचं आज बोलत नाही। जयंत पाटलांनी मुलगा प्रतीक पाटील याच्या डोक्यावर हात ठेवावा आणि संजय पाटलांनी आपल्याला मदत केली हे सांगावं, खोटं बोलून कुचकं राजकारण करत आहेत, असं म्हणाले। परवा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीनंतर या जिल्ह्यातले माजी मंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी एक अतिशय कुचकट आणि दुसऱ्याचं राजकारण अडचणीत यावं या उद्देशातून त्यांनी एक माझ्यावर स्टेटमेंट केलं। मी जयंत पाटलांना हेच सांगू इच्छितो, तुमचा काळा इतिहास मला काढायला भाग पाडू नका। तुम्ही भाजपमध्ये येण्यासाठी किती वर्ष प्रयत्न करताय आणि किती वेळा उंबरे झिजवलेत याचा साक्षीदार म्हणून सुद्धा संजय पाटील आहे। आत आपल्याला घेत नाहीत तरी सुद्धा सलोख्याचे संबंध राहावेत आणि आपल्या राजकीय कारकिर्दीला त्रास होऊ नये या उद्देशानं तुम्ही कुणाकुणाशी ॲडजस्टमेंट करता या बाबी सगळ्या मला माहिती आहेत। स्वतःच्या मतदारसंघापासून गावातले दोन्ही गट आपणच सांभाळायचे, एकमेकाला झुजवायचं आणि कार्यकर्त्यांचं खच्चीकरण करायचं
तुम्हाला वाटत असेल की तुम्ही काही या जिल्ह्यातले राजकीय बोलके भावले म्हणून काही लोकांना वापरलं, खांद्यावर हात ठेवून तुम्ही कोणाकोणाशी विश्वासघाताचं राजकारण केलं, तर ते काढायला मला भाग पाडू नका. संजय पाटील हा संघर्षातनं तयार झालेला, लोकांनी तयार केलेला कार्यकर्ता आहे. लोकसभेला पराभव झाला, विधानसभेला पराभव झाला, त्याला कारणं अनेक आहेत. पण कुणाच्या दारामध्ये जाऊन माझं राजकीय पुनर्वसन करा म्हणणारा हा संजय पाटील नाही. आलेल्या परिस्थितीला सामोरं गेलो, लढलो, लोकांनी न्याय दिला, म्हणून राजकीय जीवनामध्ये मला लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि माझ्या पाठीची शक्ती उभा केली. राजकारणामध्ये पहिल्यापासून मी सांगत होतो की जिल्हा परिषदची इलेक्शन झाल्यानंतर अजितदादांची दुर्दैवी दरम्यान, जिल्हा परिषद इलेक्शनच्या दरम्यान अजितदादांचा दुर्दैवी विमान अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर निकाल लागले आणि मग अशा पद्धतीनं मी मागणी केली की आमच्या नेत्यांना एक आदरांजली ठरेल आणि आम्हाला तुम्ही या सगळ्या दृष्टिकोनातून अध्यक्षपद द्या, ती मागणी केली. पण आदल्या दिवशी ती चर्चा झाली, त्यांनी सांगितलं की देऊ शकत नाही आत्ता, पुढं बघू. त्याच्यानंतर एका मोठ्या नेत्यानं तिथं सांगितलं की साहेब आपण हे डिक्लेअर करू की 1.25 वर्षानंतर बदल करायचे. त्याच्या आधी एकदा बसलो, त्यावेळेला 2.5 वर्षाची मागणी होती त्यांची. सगळ्यांना संधी द्यायची असेल तर आपणाला 1.25 वर्ष करणं गरजेचं आहे अशी मागणी केली. काही बैठका झाल्या, पण आमची मागणी हीच होती की आमच्या पक्षाच्या उमेदवाराला अध्यक्षपद तुम्ही पहिल्यांदा द्या. दादांचा या विमान अपघातामध्ये मृत्यू झाला आणि खऱ्या अर्थानं त्यांना ती श्रद्धांजली ठरेल म्हणून ही मागणी होती. त्या दिवशी आमच्या बैठक झाली आणि काही घडामोडी, आज मी त्या बोलू इच्छित नाही, पण काही घडामोडी मला तिथं समजल्यानंतर मी सरळ, आम्ही माणसं सगळी बसलो होतो, सगळे नेते होतो तिथं, मी ती विचारणा केली आणि मग मी ठरवलं की अशा विश्वासघातकी माणसांच्या बरोबर राहण्यापेक्षा आपल्या पक्षाच्या नेत्या सुनेत्रा वहिनींचे फोन आले, पार्थ पवारांचे फोन आले, मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की आपण सगळं हे मिळून करूया. म्हणून मग मी तिथं जाऊन तिथनं तशा 3 महिलाही तयार होत्या, पण मी आज नावं इच्छित नाही, त्यांना तिथं ते सभापती पद देतील, पण तिन्ही महिला तयार होत्या. अशी 5 माणसांची जुळणी होती. पण लाईट घालवली, महिलांना भीती घातली, फोन काढले, अनेक बाबी झाल्या. संजय पाटील गाडीतनं, आम्ही 4-5 जण होतो, त्यात बाबासाहेब ताते आमचा होता, प्रमोद शेंडगे होतो, मी होतो आणि कोण एक 4घच गाडीत होतो. आम्ही तिथनं जाऊन आणली. संजय पाटलाचं धाडस तुम्ही बघितलंय. काल निकाल लागल्यावर सुद्धा एकटा संजय पाटील त्या घोळक्यातनं तिथं आला. घोषणा माझ्याजवळ, मी ज्यावेळी या जवळ आलो त्या बंद झाल्या होत्या. या सगळ्या प्रक्रिया त्यांना माहिती आहेत. त्या विषयाकडे जयंत पाटलांनी आगीशी खेळ खेळू नये. ज्यांनी विश्वासघाताचं राजकारण आयुष्यभर केलं आणि भाजपमध्ये येण्यासाठी काय काय चाललंय ते मला बोलायला लावू नका. तुम्ही तुमच्या पक्षाचे जरूर नेते आहात. तुम्ही मला पाठवून देण्यात मी कधी तुमचं नेतृत्व स्वीकारलेलं नाही, कधी नेता म्हणून तुम्हाला मानलेलं नाही किंवा नेता म्हणून तुम्ही मला कधी मदत केलेली नाही. त्यामुळं या सगळ्या प्रक्रियेमधून तुम्ही जे काही बालिशपणाचं, पोरकटपणाचं वक्तव्य केलं आणि कुठंतरी पार्टीमध्ये संभ्रमावस्था असावी अशा पद्धतीची चाल खेळी, ती परत खेळू नका. या निमित्तानं त्यांना माझा इशारा आहे.